विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। कथा साहित्य प्रकार परिचय या भागासंबंधी आज आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकातील कथा साहित्य प्रकार परिचय या घटकामध्ये कथा या साहित्य प्रकाराविषयीची ओळख आपणास करून दिलेली आहे। मित्रांनो, खरं तर कथा हा साहित्य प्रकार मौखिक परंपरेपासून सुरू झालेला आहे आणि मौखिक परंपरेने सुरू झालेला हा कथेचा प्रवाह आजही सक्षमपणे खळाळता वाहतो आहे। आजही मनोरंजन आणि नित्यनूतन अनुभव देण्याची कथेची क्षमता टिकून आहे। काळानुसार या कथेचे विषय बदलत गेले, आशय बदलत गेला, अभिव्यक्ती बदलत गेली, परंतु कथा या साहित्य प्रकाराने समाजाशी व संस्कृतीशी आपली बांधिलकी कायम ठेवली। म्हणूनच हा साहित्य प्रकार आजही लोकप्रिय आहे। वाचकांना कथा वाचनाचा आनंद साप्ताहिके, मासिके व दिवाळी अंकांपासून ते सामाजिक संपर्क माध्यमे या सर्वांच्या माध्यमातून मिळत असतो। भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य, अभिव्यक्ती विशेष, सादरीकरण, मनोरंजन आणि बोध या विशेषांमुळे किंवा वेगळेपणामुळे कथा आजही लोकप्रिय आहे। मित्रांनो, भारतीय आणि एकूणच जागतिक साहित्यात कथा या साहित्य प्रकाराला एक प्रदीर्घ अशी परंपरा लाभलेली आहे। पूर्वीच्या काळी कथा जितक्या उत्साहाने आणि आवडीने ऐकल्या जात होती, तितक्याच उत्साहाने आणि तितक्याच आवडीने कथा आजही ऐकली आणि वाचली जाते। श्रवणीयता, मनोरंजन व प्रबोधन ही कथा या वाङ्मय प्रकाराची उल्लेखनीय अशी वैशिष्ट्ये आहेत। मित्रांनो, कथेच्या अभ्यासातून व्यक्तीची भाषिक कौशल्ये विकसित होत असतात। आपल्याला जर उत्तमरित्या कथा सादरीकरण करता येत असेल तर आपल्याला या क्षेत्रामध्ये अनेक व्यावसायिक संधी देखील उपलब्ध आहेत। जिज्ञासा आणि उत्कंठा वाढवत नेत श्रोत्याला किंवा वाचकाला कथेशी खिळवून ठेवता येणे ही एक कला आहे। एका उत्तम कथाकाराच्या अंगी आणि एका उत्तम निवेदकाच्या अंगी ही कला अवगत असते। अवगत असते म्हटल्यापेक्षा त्याने ती विकसित केलेली असते। बोलीभाषेच्या माध्यमातून तयार झालेल्या वातावरणातून कथेमधील घटना, प्रसंग आणि पात्रे सजीवपणे वाचकांसमोर उभी करता येतात। कथा या साहित्य प्रकारासंबंधी काही लक्षात ठेवण्यासारख्या बाबी ज्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने मनुष्य आपले अनुभव व कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला, जे कथेच्या जन्माची गोष्ट जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर माणसाच्या अंगी एक मूलभूत एक अशी गोष्ट आहे की जो आपले अनुभव, आपल्या मनामध्ये येणाऱ्या कल्पना, आपले विचार दुसऱ्याला सांगू लागतो। हे त्याचं सांगणं, त्यातूनच गोष्टीचा जन्म झाला, म्हणजेच कथेचा जन्म झालेला आहे। कथा या शब्दाची व्युत्पत्ती आपण जेव्हा बघू तेव्हा ही उत्पत्ती जाणून घेत असताना कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ गोष्ट किंवा कहाणी किंवा हकीकत किंवा वर्णन असा आहे। म्हणजे लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दात पूर्वी गोष्ट सांगितली जात असे, आजही तशीच सांगितली जाते। या श्रवण गोष्टीतून मनोरंजन व अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा
प्रयत्न होत असे. मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या व लिखित स्वरूपामध्ये स्थिरावलेल्या कथा या वाङ्मय प्रकाराला उत्तरोत्तर लोकप्रियता लाभत गेलेली आहे. कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे, आणि कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झालेला आहे. कथेची व्याख्या आपण जेव्हा समजून घेतो तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षात येते की एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय. जे बघा, कथेमध्ये व्यक्ती जेव्हा आपले अनुभव मांडत असतो तेव्हा ते अनुभव ते सांगणं हे कुठल्या तरी स्थळ आणि काळातलं असतं. तो कोणाविषयी तरी सांगत असतो, कोणाबद्दल तरी बोलत असतो. म्हणजे ती पात्र त्याने शब्दांच्या माध्यमातून आपल्या कथेच्या आशयामध्ये, आपल्या कथानकामध्ये त्याने रंगवलेले असतात. कुठल्या तरी घटनेबद्दल तो बोलत असतो. जे कथेचं थोडक्यात कथा म्हणजे काय सांगण्याचा इथे जो प्रयत्न केलेला आहे तो म्हणजे एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एका विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय. आणखी एक कथेची व्याख्या इथे खूप सुंदर व्याख्या दिलेली आहे. कथा म्हणजे पात्र, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदन शैली अशा सर्वांचे एक सुसंघटित प्रकटीकरण होय. म्हणजे कथेमध्ये पात्र असतात, प्रसंग असतात, संघर्ष असतो. म्हणजे पात्रांमधला संघर्ष असेल किंवा व्यक्तिंमध्ये जे काही म्हणजे एकूणच सगळं जे साहित्य आहे ते व्यक्तिजीवनावरचं भाष्यच असतं. तर व्यक्तिजीवनावरचं भाष्य जर आपण वाचत असू किंवा समजून घेत असू तर आपल्याला माहिती आहे की माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे समाजामध्ये वावरत असताना त्याला अनेक घटना प्रसंगांना सामोरं जावं लागत असतं आणि त्यातूनच अनेक संघर्ष देखील निर्माण होतात, संघर्षांची गुंतागुंत निर्माण होत असते. तर कथा म्हणजे पात्र, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदन शैली अशा सर्वांचे एक सुसंघटित प्रकटीकरण होय. कथेचं स्वरूप जेव्हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदन शैली देखील असते. कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत कथेमध्ये असते आणि या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदू म्हणजे शेवट, क्लायमॅक्स असतो. कथेमध्ये जी पात्र रंगवलेली असतात, जी पात्र चित्रित केलेली असतात, त्या मधील जे परस्पर संबंध आहेत त्या संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, त्या संघर्षाची गुंतागुंत कथेमध्ये असते. या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो. तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षक कथेला असते. प्रारंभ, मध्य आणि शेवट असे कथेचे सर्वसाधारणपणे 3 टप्पे मानले जातात. कथेची सुरुवात कधी विरोधाभासातून, कधी पात्रांच्या परस्पर भूमिकांतून, तर कधी परिस्थितीजन्य प्रसंगातून होत असते.
ही सुरुवात जितकी नाट्यपूर्ण, जितकी उत्कट, तितकी वाचकांची उत्कंठा अधिक तीव्र होते. ही उत्कंठा कथेच्या शेवटपर्यंत कायम राखली जाते. कथेच्या रचनाबंधाला यामुळे सौंदर्य प्राप्त होत असते. जे कथेचे जे सर्वसाधारण 3 टप्पे आपण बघितलेले आहेत, प्रारंभ, मध्य आणि शेवट, तर यामध्ये असं काही ठरलेलं नाही की नेमकी कथेची सुरुवात कशी झाली पाहिजे, किंवा मध्य कसं असला पाहिजे, किंवा शेवट कसा असला पाहिजे. परंतु सर्वसाधारणपणे कथेचा जो शेवट आहे तो एक उत्कर्ष बिंदू साधून होत असतो. कथाकाराला ते स्वातंत्र्य आहे. कथेच्या सुरुवातीच्या बाबतीतही तसंच आहे. हे कथा कधी एखाद्या विरोधाभासातून सुरुवात होऊ शकते, किंवा कथेतली जी पात्र आहे त्या पात्रांमधला जो परस्पर विरोधी भूमिका आहे त्या परस्परांच्या, त्या विरोधी भूमिकांमधून देखील सुरुवात होऊ शकते, किंवा परिस्थितीजन्य प्रसंगानुसार देखील कथेची सुरुवात होते. परंतु ही सुरुवात जितकी नाट्यपूर्ण, जितकी उत्कट, तितकी वाचकांची उत्कंठा अधिक तीव्र होत जाते. म्हणजे कथेचा प्रारंभ हा जितका उत्कंठावर्धक असेल, जितका नाट्यपूर्ण असेल, जितका उत्कट असेल, तितका वाचक त्या कथेशी शेवटपर्यंत जुळून राहतो. कथेचे घटक या भागाकडे आज आपण बघणार आहोत. कथेचे एकूण 7 घटक आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासासाठी दिलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने कथेचा जो पहिला घटक आहे तो म्हणजे कथाबीज. दुसरा घटक कथानक, पात्रचित्रण, वातावरण निर्मिती, संघर्ष, संवाद आणि भाषाशैली. कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, वातावरण निर्मिती, संघर्ष, संवाद आणि भाषाशैली हे कथेचे घटक मानले जात असतात. या घटकांचा आपण सविस्तर विचार करणार आहोत. तर कथेच्या घटकांमधला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे कथाबीज. प्रत्येक कथेचं एक कथाबीज असतं. प्रत्येक कथेमध्ये एक घटना वर्णन केलेली असते, आणि ती जी मूळ घटना आहे त्या मूळ घटनेलाच, त्या कथेच्या मूळ घटनेलाच कथाबीज असं मानलं जातं. एक कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे आणि कल्पनेचे रंग भरत असतो. जे कथाकाराला एखादी कथा कशी सुचली, त्याचं जे सूचना आहे, त्या सुचण्याचं जे प्रेरणास्थान आहे, जी घटना त्याला प्रेरक ठरलेली आहे, त्या घटनेला, त्या मूळ घटनेला कथाबीज म्हणलं जातं. आणि मग ही घटना घेऊन त्या घटनेला, त्या वास्तवातल्या घटनेला कल्पनेचा आधार देत कथा तिचं कथानक उभं करत असतो कथाकार. हे करताना तो निसर्ग, समाज, काही सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांचे सहाय्य घेतो, आणि या सर्व घटकांच्या मदतीने घटना मालिकेचे कथात्मक साहित्यात रूपांतर करतो. म्हणून कथेत घटना हा महत्त्वाचा भाग ठरत असतो. जे कथेमध्ये घटना असतात, घटनांची गुंफण असते, घटना आणि प्रसंगांची गुंफण असते. परंतु ही या कथेच्या निर्मितीच्या मुळाशी जी एक मूळ घटना असते
त्या मूळ घटनेला कथाबीज असं मानलं जातं. कथेचा दुसरा जो घटक आहे तो म्हणजे कथानक. कथानकामध्ये घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, त्या पात्रांची स्वभाव वैशिष्ट्ये, वातावरण इत्यादींचे तपशील हळुवारपणे उलगडत जातात. जे प्रत्येक कथेला म्हणजे एकूणच कुठल्याही कथात्मक साहित्याला एक कथानक असतं. हे कथानक म्हणजे काय, तर घटना, प्रसंग आणि पात्रांच्या कृती, वातावरण या सगळ्यांची गुंफण, या सगळ्यांचं एकत्रीकरण, यांच्या एकत्रीकरणातून केलेली जी मांडणी असते त्या मांडणीलाच कथानक असं म्हटलं जातं. कथेमध्ये कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते व या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येत असते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाहीपणही जपले जाते. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. कथाकाराच्या मनामध्ये त्या कथेच्या अनुषंगाने जो आशय निर्माण झालेला असतो तो आशय त्याला वाचकापर्यंत पोचवायचा असतो आणि हे पोचवण्यासाठी तो ज्या घटना प्रसंगांची निवड करतो, त्यांचा सुयोग्य क्रम ठरवतो, त्यातील पात्रांची निवड करतो, त्या पात्रांच्या मुखामध्ये संवाद पेरत असतो हे आणि तो कथन करत असतो. या सगळ्या घटना प्रसंगांविषयीचं त्याचं कथन सुरू असतं. त्याचं हे कथन करणे हेच कथानकाचं खऱ्या अर्थाने प्रयोजन मानलं जात असतं. कथेचा तिसरा जो घटक आहे तो म्हणजे पात्रचित्रण. आपण बघितलं की कथेमध्ये पात्र असतात, जे व्यक्ती जीवनामध्ये एकूणच समाज जीवनामध्ये व्यक्ती असतात. त्या व्यक्तींचे परस्पर संबंध असतात. त्या व्यक्तींमध्ये परस्पर संघर्षही निर्माण होत असतो. पात्रचित्रण हा कथेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रणातून कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवन पद्धती इत्यादीच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. या शब्दरूप प्रतिमेला पात्र असे म्हणतात. मला वाटतं थोडंसं अवघड, थोडंसं बोजड होत असेल. थोडक्यात काय तर कथाकाराला एक प्रत्यक्ष जीवनामध्ये भेटलेल्या ज्या व्यक्ती असतात त्या वास्तवातील व्यक्तींच्या जीवनाला कल्पनेचा आधार देत कथाकार हा त्या व्यक्ती आपल्या कथेमध्ये चित्रित करत असतो. शब्दरूपात त्यांना मांडत असतो. त्याचं हे जे मांडणं आहे त्या मांडण्यालाच पात्रचित्रण म्हणतात. जे त्या व्यक्तीच्या भावना, त्या व्यक्तीचं वागणं, बोलणं, चालणं, त्याचे विचार, त्याच्या कल्पना, त्याच्या संवेदना, त्याचा एकूणच जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याची जीवन जगण्याची पद्धती, शैली, हे सगळं तो शब्दरूप व्यक्तीची एक शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. या सगळ्यांचा आधार घेऊन त्या शब्दरूप प्रतिमेलाच पात्रचित्रण असं म्हटलं जातं. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते. म्हणून वाचकांची त्या पात्रांशी जवळीक साधली जाते. ही पात्रे कथाकाराची स्वनिर्मिती असते.
पुढचा घटक जो आहे तो म्हणजे वातावरण निर्मिती. कथेला स्थळ काळाबरोबरच सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादींनी युक्त असे वातावरण असते आणि या वातावरणाचा वाचकांवर परिणाम होऊन तो कथानकाशी एकरूप होतो. वातावरणाचा पट जितका सघन तितकी कथा सकस होते. जे बघा आपण म्हणजे पुन्हा पुन्हा आता तेच उदाहरण इथं द्यावं लागतं आहे. त्याचं कारण हे की मुळात एकूणच साहित्याचा संबंध, सहसंबंध हा मानवी जीवनाशी आहे आणि मग प्रत्यक्ष जीवनामध्ये स्थळ काळाबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक, राजकीय, भौगोलिक इत्यादींनी युक्त असं वातावरण आहे. व्यक्तीचा या सगळ्या घटकांशी संबंध येत असतो. तेव्हा या प्रत्यक्षातल्या व्यक्तींना जेव्हा साहित्यामध्ये त्यांचं प्रकटीकरण होत असतं किंवा त्यांची शब्दरूप प्रतिमा तयार केली जात असते, तेव्हा या सगळ्या घटकांचा समावेश इथे करणं क्रमप्राप्त ठरत असतं. कथेचा पुढचा जो घटक आहे तो म्हणजे नाट्यमयता किंवा संघर्ष. मित्रांनो, कथेमध्ये चांगल्या आणि वाईट प्रवृत्तीच्या व्यक्ती असतात, प्रत्यक्ष जीवनाप्रमाणेच. त्यामुळे काही खल प्रवृत्तीची म्हणजे दुष्प्रवृत्तीची व्यक्ती असतात, काही चांगल्या प्रवृत्तीची माणसं असतात. त्यामुळे या चांगल्या वाईटामध्ये प्रत्यक्षातही कायम संघर्ष असतोच. तोच संघर्ष नाट्यपूर्णरित्या कथेमध्ये मांडला जातो आणि त्या संघर्षातूनच कथा एका उत्कर्ष बिंदूपर्यंत म्हणजे क्लायमॅक्सपर्यंत पोहोचत असते. कथेमध्ये प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असं नाही, तर आनंद आणि सुखात्मिक घटनांतूनही नाट्यमयता निर्माण होत असते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्ष बिंदू नाट्यपूर्ण रीतीने साधता येतो, पण तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करत असतो. म्हणजे कथानकाचा आणि एकूणच कथेचा जो शेवट आहे त्यामध्ये कृत्रिमता येता कामा नये. तो सहज नैसर्गिकरित्या जर होत असेल, स्वाभाविकपणे जर होत असेल, तर साहजिकच वाचकाला ती कथा आकर्षित करत असते. अन्यथा त्यामध्ये कृत्रिमता निर्माण होऊन रसनिर्मिती किंवा परिपोषाला बाधा येत असते. संवाद, कथेचा पुढचा जो घटक आहे तो म्हणजे संवाद. कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर कथानकाचं प्रवाहीपण, लेखकाला जपता आलं पाहिजे, कथाकाराला तर जपता आलं पाहिजे. स्वाभाविकपण जपता आलं पाहिजे, त्याचं नैसर्गिकपण जपता आलं पाहिजे. पात्राच्या स्वभाव धर्मानुसार आणि परिस्थितीनुसार, घटनाक्रमानुसार, घटनेनुसार, प्रसंगानुसार त्याला पात्रांच्या तोंडी संवाद पेरता आले पाहिजेत. हे संवाद पात्राचा स्वभाव धर्म लक्षात घेऊन, परिस्थिती लक्षात घेऊन, घटना प्रसंग लक्षात घेऊन हे संवाद जेव्हा कथाकार पात्रांच्या तोंडी देत असतो, तेव्हा ती कथा खऱ्या अर्थानं उत्कर्ष बिंदूपर्यंत पोचायला मदत होत असते. किंवा त्यामुळेच खऱ्या अर्थानं म्हणजे संवादामुळेच खऱ्या अर्थानं कथेची वाचनीयता ही वाढत असते, तिचं प्रवाही पण टिकून राहत असतं. या संवादात लय व आंतरिक संगती महत्त्वाची असते. संवादातून रसनिर्मिती आणि रसपरिपोष होत असतो.
अर्थपूर्ण संवाद हे कधीही कथेला एका वेगळ्या उंचीपर्यंत नेऊन ठेवत असतात. म्हणून निरर्थक संवादांचा भरणा कथेमध्ये असता कामा नये, तर कथेतील संवाद हे आकर्षक असले पाहिजेत, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे असले पाहिजेत, कथानकाचं प्रवाहीपण कायम ठेवणारे असले पाहिजेत आणि अर्थपूर्ण असले पाहिजेत. त्यामध्ये निरर्थकता असता कामा नये. कथेचा शेवटचा जो घटक आहे तो घटक म्हणजे भाषाशैली. कथा लिहिताना साधारणतः प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांची सरमिसळ केली जाते. म्हणजे कथाकार हा कुठला परिसर, कुठला भूगोल, कुठला समाज त्याला मांडायचा आहे त्यानुसारही ही भाषाशैली ठरत असते. भाषा आणि बोलीचं निवड ठरत असते. तसेच कथा पूर्णपणे बोलीभाषेतही लिहिली जाते. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये अनेक कथा अशा पूर्ण कथा देखील बोलीभाषेमध्ये आलेल्या आहेत. कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना कथालेखक करत असतो. त्याने ज्या परिसरातील पात्र व्यक्ती कथानकासाठी निवडलेले आहेत त्या पात्रांची स्वभाव वैशिष्ट्यानुसार, त्या पात्रांच्या समाज आणि भूगोलानुसार, त्याच्या भौगोलिक पार्श्वभूमीनुसार देखील भाषेची योजना कथाकार करत असतो. याबरोबरच कथाकार आणि त्याचा दृष्टिकोन, त्याचे अनुभव घेण्याची पद्धत यानुसार कथेचे भाषारूप आणि शैली विशेष, कथेची शैली निश्चित होत जातात. मित्रांनो, या भागामध्ये आपण कथा म्हणजे काय, कथेची पार्श्वभूमी, कथा या साहित्य प्रकाराचं स्वरूप आणि कथेचे 7 घटक या मुद्द्यांवर या भागामध्ये आपण चर्चा केलेली आहे. नमस्कार, मनःपूर्वक धन्यवाद.